ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. शहाड पुलाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली. शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून स्थळ पाहणी. उल्हासनगर शहाड पुलाला हिंदू हृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आता अधिक तीव्र होत चालली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी या मागणीला अधिकृत व संघटित पद्धतीने पुढे नेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सोमवारी शिंदे गटाचे शिवसैनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे PWD अधिकारी यांच्या समवेत शहाड पुलाच्या कामांची सविस्तर पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान पुलाच्या बांधकामाची सद्यस्थिती, तांत्रिक कामांचे नियोजन तसेच कामाच्या गतीचा आढावा घेण्यात आला. शिवसैनिकांनी सांगितले की शहाड पुलाचे बांधकाम अत्यंत सिस्टेमॅटिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. सर्व तांत्रिक पैलूंवर बारकाईने लक्ष दिले जात असल्याने पुढील अनेक वर्षे या पुलामुळे नागरिकांना कोणतीही अडचण भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. PWD कडून दिलेल्या वेळापत्रकातच पुलाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले. त्यांनी पुढे सांगितले की हा पूल उल्हासनगर, कल्याण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय ठरेल. तसेच या पुलाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे हे स्थानिक नागरिकांच्या भावना व आदराला उचित प्रतिबिंब ठरेल. शिवसैनिकांनी जाहीर केले की या नामांतराच्या मागणीसाठी आवश्यक त्या सर्व प्रशासनिक प्रक्रिया, पाठपुरावा आणि लोकचळवळ उभारली जाईल. ते शासनस्तरीय पाठपुराव्यापर्यंत सर्व मार्गांनी ही मागणी पुढे नेली जाईल. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बुल्लर महाराज, उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, युवा शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे, केशव ओलेकर, विल्सन डिसोजा, तुषार बांदल, पप्पू वाघ, ज्ञानेश्वर मरसाळे उपस्थित होते. अनेक वर्षापासून या ब्रिजची नादुरुस्ती झाली होती आणि ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं ते होत नव्हतं. आता खऱ्या अर्थाने शहाड ब्रिजचं काम झालेलं आहे. खड्डेमुक्त शहाड ब्रिज झालेलं आहे. कमीत कमी 3 वर्ष या शहाड ब्रिजवर खड्डे पडणार नाही असं PWDचे स्टेट PWDचे अधिकारी सांगतायत आणि खरोखर चांगलं काम झालेलं आहे. पूर्वी असं काम कधी झालं नव्हतं म्हणून लोकांना त्या खड्ड्यांचा त्रास व्हायचा. आता अजिबात 3 वर्ष तरी खड्ड्यांचा त्रास होणार नाही. पाणी जायला त्यांनी रस्ता ठेवलेला आहे. जे पावसाचं पाणी निघून जाईल बाहेर आणि ते रस्त्यावर खड्डे पडणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि चांगल्या क्वालिटीचं काम झालेलं आहे. आणि काम टायमात पूर्ण करा, ते होईल की नाही ते बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. त्यांनी सांगितलं काम टायमात पूर्ण होईल, फक्त राहील रंगरंगोटीचं काम ते आम्ही नाईटला करू. परंतु लोकांना 23 तारखेची डेडलाईन PWD तर्फे देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात येईल. 23 तारखेला हा रस्ता सुरू होईल आणि खरोखर उल्हासनगरहून कल्याणला जाणारी लोक, उल्हासनगरहून कल्याणहून उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी हा रस्ता लोकांसाठी चांगला होईल. मुरबाडला जाण्यासाठी, नगरला जाण्यासाठी हा हायवे शहाड ब्रिज कमीत कमी 3 वर्ष खड्डेमुक्त राहील असं आम्हाला वाटतंय. त्या कामाच्या क्वालिटी बघितल्यानंतर, काम बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतंय की हे 3 वर्ष या रस्त्यावर खड्डे पडणार नाही. धन्यवाद. आजपर्यंत या शहाड ब्रिजला कुठलं नाव देण्यात आलं नव्हतं, परंतु आज शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आमच्या सर्व शिवसैनिकांची एकच मागणी आहे की ह्या शहाड ब्रिजला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात यावं. या नाव देण्याची मागणी आम्ही करतो आणि ते नाव देण्यासाठी आम्ही जे काही शासकीय बाळासाहेब ठाकरेंच्या नाव देण्यासाठी जे काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी आम्ही माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या ब्रिजला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात यावं अशी मागणी आम्ही करतो. धन्यवाद. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.